नमस्कार. मी आपला कृषी मित्र ललित सोनवाने आणि फळबाग मार्गदर्शक. तर आपला जो विदर्भाचा वातावरण आहे आणि विदर्भाच्या वातावरणामध्ये ऊस, मका, धान अशासारखी पिकं घेतली जातात. आणि ह्या पिकामधून आपली जी आर्थिक प्रगती आहे ती खुंटल्यासारखी आपल्याला वाटत आहे. आणि आपल्या जो वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये खूप सारा पाऊस, ऊन आणि एकदम चांगलं वातावरण आणि पाणीसुद्धा खूप भरपूर आहे. आणि आपल्या इकडे धान खूप घेतला जातो. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या ज्या वरटेकरी जागा आहे, मुरुम आहे, जिथं गोठाड जागा आहे आणि जिथं पाण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी आपण जर फळबाग लागवड केली, निंबू आहे, सीताफळ आहे, आंबा आहे, अशा आपल्या वातावरणामध्ये येणारे चांगले चांगले पिकं आहेत. तर अशा चांगल्या पिकांची आपण जर लागवड केली, एकदा लागवड केली तर आपल्याला त्याचं वर्षानुवर्षं आपल्याला उत्पादन मिळते. तर अशा उत्पादनाकडे आपल्याला शेतकऱ्याला वळण्याची गरज आहे. कारण दरवर्षी मजुरांचा खूप आपल्याला हे होत आहे, रेट वाढत आहे त्यांचे. तर त्याला पर्याय म्हणून एक फळबागेकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना एकदम चांगलं होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची आहे, मग ते कुठलीच असो, त्याच्यासाठी मी मार्गदर्शन करायला तयार आहे. पण शेतकऱ्यांनी याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन याच्यावर विचार करावा. बस आज एवढ्यासाठी धन्यवाद.